नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात राज्याचे दिव्यांगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अजितदादांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेचं हित साधताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेलं अद्वितीय कार्य महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरलं गेलंय. तसेच कोपरगाव मतदारसंघालाही भरभरून प्रेम दिल्याने कोपरगाव मतदारसंघाच्या खऱ्या अर्थाने विकास होऊ शकला असं उपस्थितांनी आपल्या भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्यात. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र पारजनी, राज्य पतसंस्था फाउंडेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सौ चैतालीताई काळे, नगराध्यक्ष पराग संधान, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन अवताडे, भरत मोरे, दीपक साळुंके आदी उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादांप्रती आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अजितदादांचा विमान अपघात होऊन त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळेस विश्वासच बसला नाही आणि आज ते आपल्यात नाही यावरही विश्वास बसत नाही. मात्र मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचा मृत्यू हा अटळ असतो आणि मनुष्य गेल्यानंतर राहतात फक्त त्यांच्या आठवणी. आज आपण ज्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलो आहोत अशा व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ज्या व्यक्तीचे नाव आणि कर्म नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहेत अशा आपल्या अजितदादांचा अकस्मात निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकारणाच्या पद्धतीनं होतच असतं, परंतु शुद्ध मनाने राजकारण नेहमीच महाराष्ट्र जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहे. अशा आपल्या अजितदादांच्या अकस्मात निधन संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. स्वर्गीय अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण पवार कुटुंबावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा आघात झालेला आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आहे. या व्यक्तीचा राजकारणाचा कुठलाही संबंध नाही अशा व्यक्ती सुद्धा स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजलीचे फ्लेक्स लावून श्रद्धांजली वाहत आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्र, सहकार आणि साखर उद्योग अशा अनेक क्षेत्राबरोबरच्या महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती आणि ते प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात ताकद होती. अजितदादांचे आपल्यातून जाणे हे केवळ एका कुटुंबाच्या किंवा पक्षाची हानी नाही, संपूर्ण महाराष्ट्राची कधी भरून निघणारी हानी आहे. 2024 साली कार्यकर्त्यांनी आणि आशुतोषनी माझा वाढदिवस सार्वजनिकदृष्ट्या साजरा करण्याचं ठरवलं. काही प्रमुख मंडळी व आशुतोष स्वर्गीय अजितदादांकडे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती केली. दादांनी क्षणाचाही विलंब न करता त्या कार्यक्रमात वेळ दिली. ती वेळ देत असताना आशुतोषला कार्यक्रम वेळेवर करण्याची कडक सूचना सुद्धा दिली. अशा वेळेचा भान ठेवणारा व कार्यकर्त्याची जाण ठेवणारा नेता वेळेच्या आधीच आपल्यातून निघून गेला. स्वर्गीय अजितदादांचे आणि माझे भावासारखे मित्राचे नाते होते, जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळं स्वर्गीय अजितदादा आपल्या आशुतोषला मुलाप्रमाणेच मानत होते. त्याचे कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे सर्व हट्ट त्यांनी वेळोवेळी पूर्ण केले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आशुतोषने मंगळवारी
दिवसभर मतदारसंघाचे कामकाज आटपून रात्री उशिरा मुंबईला पोहोचला आणि अजितदादांना भेटण्यासाठी बुधवारी सकाळी संपर्क केला असता अजितदादा बारामतीला गेले जाणार असून तुमची संध्याकाळी भेट होईल असे अजितदादाच्या कार्यालयाने सांगितले. त्यानंतर अवघ्या काही वेळात दादांच्या अपघाताची बातमी त्याला समजली. तो अतिशय अस्वस्थ झाला आणि त्याला राहवलं नाही. त्याने मला फोन केला, परंतु फोनवर त्याला शब्द फुटत नव्हते. आम्हाला एकमेकांशी काय बोलावं हे सुचत नव्हतं. मी मन भट्ट करून त्याला धीर दिला. त्यांनी स्वतःला सावरून तो लगेच मुंबई बारामतीला गेला आणि तेव्हापासून तो पवार कुटुंबासोबतच आहे. त्यामुळे तो आज या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही. स्वर्गीय अजितदादांसारखा दुसरा माणूस होणार नाही. त्यांचे कर्म कोपरगाव तालुका आणि माझ्या आणि आशुतोषच्या रूपाने पाहतो. त्याबाबत या ठिकाणी अधिक बोलणं उचित होणार नाही. अशा समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणाऱ्या कर्मयोगी स्वर्गीय अजितदादांना माझे काळे परिवाराकडून कर्मवीर शंकरराव काळे उत्सव समाजाच्या वतीनं आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आणि आपण सगळ्यांनी खरं तर आज आपण सर्वजण दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं असे उपस्थित राहून स्वप्नात देखील मी विचार नव्हता केला. खरं तर जन्म झाल्यापासून एकच परिवार हा मला माहिती आहे. माझ्या लग्नात सर्वजण माझ्या वडिलांना खांद्याला खांदा लावून भाऊ म्हणून सगळेजण उपस्थित होते. माझं लग्न जमवताना काळे कुटुंब हे चांगलं आहे, प्रत्येक ठिकाणी आपली मुलगी कुठे. कधी माझ्या लग्नानंतर पहिला कार्यक्रम स्मृती उद्यानाचं उद्घाटन होतं. दादा उद्घाटनाला आले आणि तिथं सगळ्यांना विचारलं की आपली मुलगी कुठे. मी ज्यावेळेस दादांना भेटले, मला दादांनी विचारलं तुला इथं जमतं का, तू एवढी बाहेरून शिकून आलेली. आणि त्यांना माहित होतं की हा परिवार तर खूप तुझी काळजी घेतीलच, पण जावई म्हणून तू काळजी करू नको. आशुतोष दादांना मी पूर्ण पाठबळ दिली, त्याची पूर्ण काळजी मी घेतली. आणि खरोखर ज्यावेळेस दादा निवडून आले, कोपरगावातील सर्वच प्रश्न दादांनी हे माझे प्रश्न आहेत अशा पद्धतीने सोडवले. दादा कोणतेही कधी मुंबईला गेले, कधी रिकाम्या हाती कधी आले नाही. कोणत्याही ऑफिसला जायचं की दादा म्हणायचे तू इकडे तिकडे जाऊ नको, तू माझ्याजवळ येऊन बस. एवढा हक्काचा माणूस आपला कोपरगावचा, त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण. तलाव बनवायचा आहे, तलावाला एवढा निधी लागेल दादा, तू कशाला काळजी करतो, तू लोकांसाठी चांगलंच करतोयस ना. तुझ्यासारखे शिकलेले मुलं आपल्याला कोपरगाव मध्ये, आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहिजे असे बोलायचे. दादांची प्रोजेक्ट फाईल, दादांनी बनवलेलं वचनपूर्तीचं पुस्तक हे आजही राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये एक नमुना म्हणून ठेवलाय की असं पाहिजे, असं आपल्याला काम करायचंय. अशा पद्धतीचं प्रेम. आम्ही दादाला खूप घाबरायचो. का घाबरायचो? कारण की त्यांना एक शिस्त पद्धत लागायची. आपण लहान आहोत, आपण कुठं चुकायला नको, आपण व्यवस्थितपणे आपलं जे काय आपल्याला विचार आहेत, जे काय आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे
ती प्रोजेक्ट फाईल अक्षरशः दादा वाचायचे. दादा एक दिवशी असा प्रसंग घडला की तिथे कुणीतरी दुसरं आलं होतं, त्याचाही प्रोजेक्ट होता. दादाने ते प्रोजेक्ट फाईल घेतली, म्हणे अरे तू गुगल आणि ए वरून कॉपी केलं का रे, इथून शिक म्हणा. अशा पद्धतीचं उदाहरण दादा म्हणजे त्या मुलाला अक्षरशः तिथे ओरडते. आणि यातून मला असं वाटतं की एक नवीन पिढी कुठेतरी दादा तयार करत होते. दादा त्यांना एक शिस्त लावत होते. दादा त्यांना शिकवत होते की आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे, आपल्याला आपल्या ग्रामीण भागातील जे प्रश्न आहेत यांना कुठेतरी आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला शिस्तबद्ध राहून काम करण्याची एक मला असं वाटतं की एक सवय सगळ्या तरुणांनी लावून घेतली पाहिजे. यासाठी दादा नेहमी खूप 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 प्रयत्न करायचे. आता खर तर प्रत्येक वेळेस दादांचा कार्यक्रम असला की खर तर आज जेवढे बोर्ड कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव ग्रामीण मध्ये लागले ते पाहून कुठेतरी वाईट वाटायचं की कोणताही कार्यक्रम असेल तर आशुतोष दादा असे हुरूपाने बनायचे की अरे नाही आपल्याला दादांचं सगळीकडे लावायचे, कितके बॅनर लावायचे, सगळीकडे लावा म्हणायचे. आणि आज ते दुसरे कोणते तरी बॅनर पाहून खरोखर खूप वाईट वाटतं की आपल्यावरचा कुठेतरी आपल्यावरची जी आपल्या पाठीवरचा जो एक अधिकाराचा जो एक हात होता तो कुठेतरी आपण गमावला आहे. पण मला एकच माहिती आहे की दादांना मासे खूप आवडायचे. दादांचं कधी पण दादा आले की जेवायला कुठं आशुतोष मी तुझ्याकडे जेवायला येणार, मला तुझ्याकडचं जेवण खूप आवडतं, म्हणजे तुझ्याकडेच येणार. गवारीची भाजी खूप आवडायची, भाकरी, आणि नेहमी काय पाहिजे असायचं तर गावरान तूप. एकदा कारखान्यावर आले, गावरान तूप तिथं नव्हतं, तूप साधं तूप असेल, अरे गावरान तूप आणा. वस्तीवरती पळून जाऊ पटकन आधी गावरान तूप, एवढी आम्ही त्यानंतर काळजी घ्यायला लागलो. अशा या खूप जवळून पाहिलेल्या खर तर दादांना माहित नाही माझं नातं हे त्यांच्याशी, दादांचंही नातं जावय म्हणून सुरू झालेलं कुठेतरी एक मुलगा म्हणून झालं होतं. नंतर की एका मुलाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करायचे, मुलाप्रमाणे त्यांना कधी कोणतंही काम घेऊन गेलं की कधीच त्यांना हे नव्हते करत, तुला काय पाहिजे तू चांगलं काम कर फक्त, एवढंच त्यांची एक नेहमी एक सांगणं होतं. आणि दादांनी जे काय आम्हाला शिकवलंय मी एवढंच म्हणेन की दादा नेहमी म्हणायचे 2014 मध्ये जरी आम्ही शिवसेनेतून लढलो, मला आठवतं की दादा पडल्यानंतर सगळ्यात पहिला कॉल अजितदादांचा आला होता. दादा म्हणे की ठीक आहे तू तरुण आहेस, तू शिकशील, तू पुढे अजून कष्ट कर, अजून काम कर, तुला काय लागलं तर मी आहे तुझ्यासाठी, असं कुणीही म्हणत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस कोपरगाव तलावाचा प्रश्न होता, 20 कोटी हे नगरपालिकेने भरायचे होते, त्यावेळेस देखील दादा बरे की ते मी पाहून घेईन, तुम्ही त्याची काळजी करू नका. म्हणजे असे नेते मला असं वाटतं की एक चांगलं काम, चांगलं प्रोजेक्ट जर गावासाठी, आपल्या शहरासाठी, त्यानंतर मंजूर बंधारा असेल, हे मोठे मोठे जे कामं होते हे दादांनी स्वतः म्हणजे स्वीकारले की हे मी पाहतो कसं करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या कोपरगावकरांसाठी कुठेतरी एक खूप मोठी अशी खंत असं म्हणजे खूप मोठं असं डोंगर कोसळ्यागत झालेलं आहे. आणि तेवढंच नाही तर माझ्यासाठी, दादांसाठी आणि काळे कुटुंबासाठी आपल्या घरातला एक व्यक्ती कुठेतरी आम्ही गमवलाच आहे. ते घरातलेच आहे, नातेसंबंध तर आहेच, पण ज्या पद्धतीचं प्रेम त्यांनी आम्हाला दिलं खरोखर त्यासाठी मी त्यांना कधीही विसरू शकत नाही. आणि त्यांनी जे जे शिकवलंय ते शिकून, ते जे काय त्यांनी आम्हाला धडे शिकवलेले, जे काय आम्ही त्यांच्याकडे बघून शिकलेलो आहे की प्रत्येक गोष्टीत कधीच रडायचं नाही, उभा राहायचं, परत लढायचं, उभा राहायचं, परत काम करायचं.
आणि अशाच पद्धतीने मला असं वाटतं की मी देखील त्यांनी जर मला मुलगी म्हणून नेहमीच संवादलंय, प्रत्येक वेळेस मुलगी कुठे, आपली मुलगी कुठे, असं जर ते म्हणत आलेले आहे तर नक्कीच एक चांगली मुलगी व त्यांचे संस्कार व त्यांनी शिकवलेले राजकारणातील असतील, वैयक्तिक असतील, की कोणत्याही वडीलधाराला कधीही काही चुकीचं बोलायचं नाही, असे छोट्या छोट्या गोष्टी ते सांगायचे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आम्ही शिकलो, त्यांना बघत बघत शिकलो आणि तेच पुढे घेऊन जाऊ एवढंच मी इथं म्हणेन. आणि त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली ही माझ्याकडून एक मुलगी म्हणून. काय नातं मला मला काहीच बोलता येत नाही. खरं तर पहिल्यांदा आज मी कधीच पेपर पेन लिहून घेत नाही, यांनाही माहित आहे, सगळ्यांनाही माहित आहे. आणि आज पहिल्यांदा मला आमच्या लोकांना सांगावं लागलं की तुम्ही मला लिहून द्याल का, कारण मला माहित नाही मी काय बोलेन. तर खरोखर या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी आपल्याला बाहेर निघायचंय, आपल्याला दादांनी शिकवलेल्या गोष्टी पुढे घेऊन कोपरगावला पुढे घेऊन जायचंय. आणि आपण सर्वांनी मिळून आज जी ते श्रद्धांजली आपण सर्वजण वाहत आहोत, तुम्ही सर्वजण खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहात. असंच प्रेम आपण खर तर दादांवरती करतोच. आणि हे प्रेम, कारण त्यांनी कधीच पक्ष पाहिला नाही, कुणी असू. त्याचं काम जर तुमची फाईल बरोबर असेल, तुमचं काम बरोबर मागितलेलं असेल तर ते नेहमी पूर्ण करायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकून आपण पुढे जाऊ. कोपरगावला आपल्याला खूप पुढे न्यायचे. एवढंच मी तर बोलते व माझी भावपूर्ण श्रद्धांजली मी तर वाहते. धन्यवाद. खरं तर अतिशय दुःखद अंतःकरणाने आपण सर्वपक्षीय कोपरगावकर या ठिकाणी स्वप्नातही वाटलं नव्हतं असे आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ, हक्काचा व्यक्ती, महाराष्ट्राचा मान अभिमान आदरणीय दादा यांना आपण श्रद्धांजलीपर या ठिकाणी भेटू. खरं तर काय बोलावं, किती बोलावं, काय काय सांगावं, अनेक आठवणी दादांच्या या निमित्ताने दाटून आलेल्या आहे. काही कामानिमित्ताने मंगळवारी कॅबिनेट झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. आणि घटना घडायच्या अगदी 18 ते 20 तास आधी दादांची माझी भेट त्या ठिकाणी झाली. मुख्यमंत्री महोदय अँटी चेंबरला बसलेले होते आणि म्हणून अवघे 10-12 जण आम्ही त्या ठिकाणी होतो आणि दादा त्या तिथं आले आणि आतली मीटिंग आटपोस्तर दादा आमच्यामध्ये त्या ठिकाणी संवाद साधत होते. 2-3 वेळेस दादांनी विषय काढला, कारखानदारीवर चर्चा केली, इतरही आमदार होते, आवर्जून त्या ठिकाणी हाक मारली, इकडे या विवेक, अनेक गोष्टींवर चर्चा केली. खरं तर नेहमीच पक्ष कुठलाही असला तरी दादांचं एक वेगळं प्रेम त्या ठिकाणी मला अनुभवायला भेटायचं. अर्थात राज्यातील कुठलाही युवक चांगलं काम करत असला तर त्याला शाबासकीचा थाप देण्याचं काम आदरणीय दादा करत असे. अनेक भेटी, अनेक आठवणी खरं तर आठवता. विशेषतः ज्यावेळेस दादा विरोधी पक्ष नेते होते, दादांनी मला भेटायला बोलवलं, परंतु ऐनवेळी सगळे अपॉइंटमेंट कॅन्सल केल्याचा निरोप आला. परंतु मी विनंती केली की दादा तुम्ही भेटणार म्हणून मी 2 दिवस माझा कार्यक्रम पुढे ढकलला. माझं विमानाचं तिकीट कॅन्सल केलंय, दिली वेळ तर चांगलं होईल. आणि दादांनी सांगितलं की ठीक आहे, त्याला बोलून घे. आणि जवळपास 2-2.5 तास संवाद करण्याचा संधी मला त्या निमित्ताने आली आणि अनेक जुन्या आठवणी दादांनी उजाळा दिला. अगदी स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून विपिनरावांचं काय चालू आहे, सगळ्या सहकार, शेती, सिंचन, शिक्षण, प्रत्येक गोष्टीवर दादांचा एक दांडगा अभ्यास त्या ठिकाणी होता. दादांचा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एक मिश्किल स्वभाव होता.
त्या अनुषंगाने दादांनी काही जुने किस्से देखील त्या ठिकाणी सांगितले. कशा पद्धतीने रयतचं कामकाज असेल, VSIचं कामकाज असेल, आदरणीय कोल्हे साहेब, काळे साहेब यांच्या अनुषंगाने भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कोल्हे साहेब त्या ठिकाणी असायचे आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगाला 2004चा मुख्यमंत्री कोणाचा होईल अगदी इथून चालू झालेलं संभाषण तर अगदी ते विरोधी पक्ष असताना पर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या निमित्ताने झाला आणि त्याच्या 2-3 दिवसांनीच अजितदादा त्या ठिकाणी सरकारमध्ये सहभागी झाले. किंबहुना त्याच घडामोडींसाठी तो दिवस दादांनी राखीव ठेवलेला असावा. परंतु VSI मध्ये देखील दादांबरोबर काम करण्याचा मला त्या ठिकाणी भाग्य लाभलं. स्वर्गीय कोल्हे साहेबांनंतर कोणालाच घ्यायचं ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी माझं नाव सुचवलं, दादांनी लगेचच दुजारा देऊन त्या ठिकाणी मला सहभागी करून घेतलं आणि अनेक VSIच्या मीटिंगमध्ये अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी असताना आदरणीय दिलीपराव वळसे पाटील असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, पवार साहेब स्वतः असतील, दादा असतील, इतरही मंत्रिमंडळातले अनेक, राजेजी टोपे असतील, जयंत पाटील साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, एवढं दिग्गज असताना आपलं काही तिथं खरं तर बोलण्याचं कारण नाही. परंतु आवर्जून कुठल्याही विषयावर जर चर्चा निघाली तर दादा त्या ठिकाणी, विवेक तुला काय मांडायचंय का याच्यावर, एक युवकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ताकद देणारा नेता, तुम्ही भाग घेतला पाहिजे. कशा पद्धतीने वेगवेगळ्या तंत्रज्ञान अवलंबन केलं पाहिजे. याची समिती निवडायची होती, सगळ्या ज्येष्ठांना घेतलं. दादांनी सांगितलं त्यांच्या शैलीमध्ये, त्या विवेकचं नाव घ्या त्याच्यामध्ये, म्हणजे पक्ष किंवा आपल्या पक्षात आहे का विरोधात आहे हे न बघता जी काय ताकद देण्याची दादांची कार्यपद्धत होती. अगदी काही महिन्यांपूर्वी अभ्यास दौऱ्यानिमित्ताने ब्राझीलला गेलो होतो, परंतु दादांची मीटिंग लागली म्हणून आवर्जून दिल्लीला आलो, दिल्लीवरून मुंबईला आलो आणि मीटिंगला पोहोचणार. वेळेचं फार महत्व दादांना त्या ठिकाणी होतं. 10:45ची मीटिंग आणि 10:40लाच फोन यायला लागले की कुठे. मी ढिकले साहेबांना म्हटलं, साहेब 10:45ची मीटिंग, अजून 4-5 मिनिटं राहिले, आलो खाली स्लिपमध्ये आहे. आणि 1 मिनिट दादांनी फोन ठेवल्यावर विचारला काय म्हणतो तो, 10:45. बरोबर आहे त्याचं म्हणे, अजून 5 मिनिटं राहिले. आणि मी 1 मिनिट लेट झालो. दादांनी जी माझी तिथं फैल्यावर घेतलं, अरे शंकरराव असते तर काय म्हटले असते, तुला काही वेळेचं महत्व कळतं का. आणि अशा अवेळी खरं तर दादा सोडून गेले. एकदा सकाळी 6:30ची वेळ दिली, 6 वाजताच फोन आला, दादा तुमची वाट पाहत. म्हणजे अगदी वेळेच्या पुढं धावणारा माणूस आज कुठंतरी पडद्याआड झाला, याचा विश्वास बसत नाही. कालच त्या ठिकाणी बारामतीला जाण्याचा योग आला. सुनेत्राताईंना भेटलो, पवार साहेब असतील त्या ठिकाणी, सुप्रियाताई असतील, पारदादा असतील, रोहितदादा असतील. परंतु एक प्रामुख्याने लक्षात आलं की संबंध बारामतीमध्ये झालेला विकास आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने दादा मॉडेल किंवा बारामती मॉडेल काय आहे हे तिथं अनुभवायला भेटलं. एवढा मोठा प्रसंग आलेला असताना देखील ज्या ठिकाणी फ्लेक्स लावायची परवानगी दादांनी किंवा नगरपालिकेने दिलेली आहे, त्याच ठिकाणी फक्त दादांचा श्रद्धांजलीपर फ्लेक्स लावलेला होता. एवढं शिस्तप्रिय काम दादांनी खरं तर संबंध आयुष्य उभं केलं. खरं तर बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, परंतु जे काही गुण दादांकडून घेण्यासारखे आहे, वेळेचं महत्व असेल, शेतकरी हित असेल, ग्रामीण भागाची नस आणि नस ओळखणारा व्यक्तिमत्व, सहकाराची मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरं तर विदर्भातली फाईलवर साईन करायची म्हणून दादांनी त्या ठिकाणी त्या दिवशी गाडीने प्रवास नाही केला. आणि त्यानंतर नाशिकचे आमदार
सरोज आयरताईंच्या स्मशानभूमीच्या फाईलवर तिथल्या त्यांच्या मतदारसंघातील 1 कोटीचा स्मशानभूमीला निधी दिला, स्वाक्षरी केली आणि नंतर दुसऱ्या दिवशी ही अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडली. खरं तर आजही विश्वास बसत नाही की दादा आपल्यातून गेलेले आहेत, परंतु ज्यांनी जन्म घेतलाय कधी ना कधी आपल्याला जायचं आहे. निश्चितपणाने दादांनी दाखवलेला जो काही व्यक्तिगत जीवनामध्ये, राज्यकर्ते म्हणूनच नव्हे तर व्यक्तिगत जीवनामध्ये देखील अनेक गोष्टी शिकण्यासारख्या दादांकडून होत्या. आपण त्यांच्यातला कुठला तरी चांगला गुण त्या ठिकाणी अवगत करून तीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. आणि म्हणून दादांचं बारामतीतलं कार्य बघितल्यावर मला एकच गोष्ट त्या निमित्ताने जाणवली की दादांच्या बाबतीत जर एका वाक्यात सांगायचं झालं तर असेन मी नसेन मी, परंतु माझ्या कार्यातून मी दिसेन. खऱ्या अर्थाने जे काय कार्य दादांनी संबंध महाराष्ट्रामध्ये किंवा पिंपरी चिंचवड असेल, बारामती असेल, पुणे असेल, सहकार असेल, शेती असेल, उद्योग असतील, सिंचन असेल, यामध्ये उभं केलेलं आहे, ती पोकळी कधीच भरून न निघणारी ही पोकळी दादा गेल्याने झालेली आहे. निश्चितपणाने त्याच्यातून सावरण्याची ताकद त्यांच्या कुटुंबासहित हजारो लाखो दादा प्रेमींवर त्या ठिकाणी परमेश्वर द्यावे, हीच या निमित्ताने मी कोल्हे परिवाराच्या वतीने, संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने, व्यक्तिशः माझ्या वतीने, खरं तर माझे फार लाडके नेते होते, अशाच एका मीटिंग मध्ये सर्व अधिकारी उपस्थित होते आणि दादांनी, अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ते काम होणार नाही. आणि मी दादांकडे पाहिलं आणि दादांनी सांगितलं कसं काय होणार नाही. सगळ्या सचिवांना, अधिकाऱ्यांना, सेक्रेटरीला दादांनी सांगितलं मी इथं राज्याचा उपमुख्य म्हणून बसलेलो आहे, देवेंद्रजींचा तो लाडका आहे, एकनाथजींशी मी स्वतः बोलतो आणि ते काम कुठल्याही परिस्थितीत झालंच पाहिजे, मला बाकीचं काही माहित नाही. आणि वातावरण थोडस गंभीर झालं आणि मी हात वरती केला, म्हटलं दादा मी जरी देवेंद्रजींचा लाडका असलो तरी मी तुमचाही तितकाच फॅन आहे. आणि दादा म्हटले शाबास बेटा, हे तुलाच जमलं म्हणजे. आणि लगेच याची फाईल याला मी म्हटलं एक दुसरा विषय होता, म्हटलं रानवड कारखाना आपण 15-20 वर्षासाठी देत आहे, दादा थोडासा अधिकचं वर्ष वाढून द्या. दादांनी सांगितलं विवेक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो कारखाना त्याच्या. आणि म्हणून असे मिस्किल स्वभावाचे दादा, परंतु कामाच्या बाबतीत होणार असेल तर हो, नाही असेल तर नाही म्हणणारे दादा. राज्यकर्त्यांना शक्यतो नाही म्हणता येत नाही. बघू, पाहू, करू, सांगतो हे वाक्य, हे शब्द दादांच्या डिक्शनरीत कधीच नव्हते. होणार असेल तर हो म्हणतील, नसन होणार तर नाही म्हणतील. अतिशय दादांची व्यस्ततेमुळे त्यांचं नाव येण्याआधी एक पत्रिका आम्ही आदरणीय अमितभाई शाह आले तेव्हा छापली होती आणि दादा आदल्या दिवशी एअरपोर्टवर आले आणि मला म्हटले खरे मला बोलवलं नाही का, तरी मी येणार आहे. म्हटलं दादा ती जुनी पत्रिका आहे, ही नवी पत्रिका, तुमचं नाव त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं दादांनी त्या ठिकाणी देखील दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब, अनेक मंत्रिमंडळातले सदस्य होते, परंतु दादांच्या फाईलचा सह्यांचा धडाका अमितभाई व्यवस्थेवर त्या एअरपोर्टच्या वेटिंग रूम मध्ये चालू होता. मला विशेष वाटलं की दादा म्हणजे कामाचा माणूस जर कोणी असेल तर खरंच अजित दादा हे आदर्श त्या ठिकाणी आमच्या सगळ्या युवा राज्यकर्त्यांसमोर आहे. आणि दादांची आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची पण खरं तर एक विशेष मैत्री त्या ठिकाणी मला देखील अनुभवायला मिळाली. अनेक प्रसंगांमध्ये ज्या पद्धतीने एकमेकाशी हक्काने, मिश्किलपणाने ते बोलायचे, हा एक राजकीय संवाद अलीकडच्या काळामध्ये कुठंतरी राज्यकर्त्यांमध्ये हरवत चाललेला आहे. आणि जय असो पराजय असो तो नम्रपणे स्वीकारण्याचं धाडस त्या ठिकाणी अजितदादांमध्ये होतं आणि पुन्हा नव्या उमेदीने त्या ठिकाणी कामाला लागायचं. लोकांचं काम, विरोधकाचं असो, ज्यांनी मतदान केलं असो, नाही केलं असो, सगळ्यांचं काम त्या ठिकाणी करायचे. आणि म्हणून एक वेगळी छाप दादा आपल्या सगळ्यांवरच या ठिकाणी सोडून गेलेला आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने दादांना त्या ठिकाणी मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
आणि त्यांचा गुण आपण चांगले गुण त्या ठिकाणी अवगत करावं, हीच खरी दादांना श्रद्धांजली असं मी समजतो आणि थांबतो. ओम शांती. अनेक धाडशी आणि धक्कादायक निर्णय घेतले ते दादा आपल्या सगळ्यांना धक्का देऊन निघून गेले आहेत. पतसंस्था चळवळीच्या निमित्ताने अनेक वेळा दादांच्या गाठी भेटी व्हायच्या, परंतु या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आशुतोष दादांबरोबर 3-4 वेळा गाठी भेटी होण्याचा योग आला. परंतु मला एक 3 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो, तो फक्त मी या ठिकाणी सांगतो. दादांचा मला फोन आला, आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आहे आणि तुम्ही आमच्या प्रचार सभेला या. मी दादांना म्हटलं, दादा मी काही कोणत्या पक्षाचा नाही, त्याच्यावर तुमच्या प्रचार सभेला कसं यायचं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. नाही म्हटलं, मी बँक चांगली चालवतो हे तर तुम्हाला मान्य आहे ना? म्हटलं एकदम मान्य आहे. तर तेवढंच सांगण्याकरता की अजितदादा बँक चांगली चालवतात. त्याच्यामुळे मी त्या प्रचार सभेला गेलो. माझं भाषण सुरू करण्यापूर्वी मी दादांना विचारलं, दादा आमच्या पतसंस्थांचे काही प्रश्न मांडू का? दादा म्हटले नक्की मांडा. मी 5-6 प्रश्न माझ्या भाषणामध्ये मांडले, दादांना शुभेच्छाही दिल्या आणि बसल्याबरोबर दादा मला म्हटले, काका याच्यातले तातडीचे कोणते प्रश्न सोडवता येतील? आमचा एक अपसेट प्राईस मिळण्याचा प्रश्न होता. थकबाकीदाराची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याची अपसेट प्राईस सहकार खात्याकडनं घ्यावी लागते आणि ती घेण्यापूर्वी त्या तारण मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घ्यावा लागतो, फिजिकल पोझिशन घ्यावं लागतं. आणि पुणे जिल्ह्यात जवळपास 4000 प्रकरणं तशा प्रकारचे प्रलंबित होते की जिल्हाधिकाऱ्यांकडनं जमिनीचे ताबे मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे पतसंस्थांच्या अपसेट प्राईस मिळत नव्हत्या. तर मला वाटतं हा प्रश्न तातडीने कसा सोडवता येईल? म्हटलं कमिशनरने एक सर्क्युलर काढलं की तो प्रश्न तातडीने सुटू शकतो. दादांनी ताबडतोब पीएला बोलवलं. पीएला सांगितलं का हा कार्यक्रम झाल्याबरोबर ताबडतोब सर्किट हाऊसला मी, काका, पुणे कलेक्टर आणि कोऑपरेटिव्ह कमिशनर यांची एक बैठक लावा. भाषणात दादांनी सूचना दिली की इतर कोणीही कार्यकर्त्यांनी सर्किट हाऊसवर यायचं नाही. आणि सभा आटोपताच दादांच्याच गाडीमध्ये आम्ही सर्किट हाऊसला गेलो. दादांनी कलेक्टरला विचारलं, काका सांगतात असा असा प्रश्न प्रलंबित आहे. कलेक्टर म्हणे हो आहे दादा, पण आमच्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळे तो प्रश्न आम्ही तातडीने सोडू शकत नाही. दादा मला वाटलं याच्यावर उपाय काय? म्हटलं उपाय काही नाही. कमिशनर साहेबही आलेले होते. म्हटलं कमिशनर साहेबांनी एक सर्क्युलर काढायचं फक्त की सिम्बॉलिक पोझिशन घेऊन, प्रतिकात्मक ताबा घेऊन त्या मालमत्तेची अपसेट प्राईस देता येऊ शकेल. दादांनी कमिशनरला विचारलं, कमिशनर काढता येईल का अशा प्रकारचं परिपत्रक? कमिशनर म्हटले काढता येईल. दादांनी विचारलं किती दिवसात काढता? कमिशनर म्हटले 7-8 दिवसात काढतो. दादा म्हटले माफ करा कमिशनर साहेब, मी किती दिवसात विचारलं, किती तासात विचारायला पाहिजे होतं, किती तासात काढता? तेव्हा तुम्ही 7 ते 8 दिवस जे म्हटले त्याच्याऐवजी 7 ते 8 तासात हे परिपत्रक निघालं पाहिजे असं बघा. दुपारी 12 वाजता आमची मिटिंग झाली आणि 6 वाजता दादांचा मला फोन आला, काका परिपत्रक निघालेलं आहे, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे. अशी प्रशासनावर कमांड, निर्णय क्षमता ज्या नेत्यामध्ये होती त्या नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे. आमच्या अनेक पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आशुतोष दादांनी 7 किंवा 8 तारखेला त्यांच्यावर आमची मिटिंगसुद्धा ठरली होती. परंतु शेवटी काळाच्या मनात काही वेगळंच असल्यामुळे दादा आपल्यातून अकाली निघून गेले. आमच्या पतसंस्था चळवळीचे अनेक प्रश्न दादांनी सोडवले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्व शोकाकुल बंधू भगिनी, आदरणीय दादांबद्दल आपण सर्वजण मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी घरी उपस्थित आहे. किती बोललं तर कमीच आहे. एक शेतकरी कुटुंबातील खेड्यातल्या माणसाच्या मनातल्या भावना जागृत ठेवून त्याला वाचा फोडण्याचं राज्य पातळीवरचं काम आदरणीय दादांनी केलेलं होतं. खर तर तो धंद्यातला एक जाणकार व्यक्तिमत्व आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून दादांनी काम केलेलं होतं. 8 ऑगस्टला दादांना भेटलो
गोदावरी दूध संघाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 20 जानेवारीला वर्धापन दिनाला आपण यावं. वार विचारला, म्हटलं मंगळवार येतो. मंगळवारी कॅबिनेट असते, त्याच्यामुळं मंगळवार शक्य नाही. 18 जानेवारी तुला चालत असेल तर मी येतो. म्हटलं दादा तुम्ही तारीख दिली तर आम्हाला काही अडचण नाही. आणि माझ्या पत्रावर दादांनी शेरा मारला 18 जानेवारीला आपल्याला कोपरगावला जायचं. महानगरपालिकेच्या आणि त्याच्या निवडणुका लागल्या, त्या व्यस्ततेमुळे दादांनी निरोप पाठवला. आचारसंहिते ज्याच्यात आपल्याला शक्य होईल का, पुढे घेता येत असेल तर आपण पुढे घेऊ. पण एक जाण धरणारा माणूस आणि प्रश्नाचं मार्गी लावण्याची हातोटी, प्रशासनावर वचक, आणि एकदा दिला शब्द म्हणजे दिला, त्याच्यात मागं पुढं बघण्याचं काही कारण नाही. राज्यातली शिखर संस्था महानंदेचा अध्यक्ष म्हणून दादांकडे त्यावेळेस गेलेलो असताना एका शब्दावर 138 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या VRS साठी दादांनी मंजूर केले. माझं काम मी केलेलं आहे. एकनाथभाई मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजींना तू भेटून घे, पुढचं ते त्यांच्याकडून तू मार्गी लावून घे. एवढं स्पष्ट बोलणारा माणूस आज राज्यात आपल्याला बघायला मिळणार नाही. दादांच्या जाण्याने फक्त आपल्या राज्यातच नुकसान झालेलं नाही आहे, तर अतोनात शेतकऱ्यांचं तर गेलेलंच आहे. दूध धंद्यातला जाणकार व्यक्तिमत्व गेलेला आहे. आणि म्हणून मी व्यक्तिशः माझ्या परजणी परिवाराच्या वतीने, राज्यातल्या आमच्या सर्व दूध उत्पादक शेतकरी असतील, संस्था असतील, यांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती. राजकीय पटलावरील एक निर्भीड व्यक्तिमत्व आज आपण गमावला. सर्वच जण आज दादांच्या जाण्याने शोक बोलला, कारण हा धक्का असा होता की तो कोणालाही बसण्यासारखा नव्हता. आणि एक निर्भीड व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्ते, असं व्यक्तिमत्व आपण सर्वांनी गमावलेलं आहे. बऱ्याचदा आदरणीय बिपिन दादांच्या माध्यमातून आम्ही अजितदादांकडे गेलो, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांची जवळीक साधली आणि त्याची काम करण्याची जी पद्धत होती, सूर्योदयाच्या पूर्वी त्यांचं काम चालू व्हायचं तर सूर्यास्तानंतरही चालायचं. पण त्या दिवशी जे सूर्यास्तापूर्वी काम चालू झालं आणि तो कायमचा शेवट झाला. आज दादा आपल्यात नाही, तर आज दादांना मी कोपरगाव शहराच्या वतीने, कोपरगावचा प्रथम नागरिक म्हणून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. ओम शांती. या बातमीसह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री.